मी विलास लाजूरकर, नेरूळ, नवी मुंबई, वय 62. गाणे मनामनाचे आयोजित खास ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रेमपत्र लेखन स्पर्धा सीझन 1 हमने सनम को खत लिखा यासाठी मी पाठवलेले पत्र अभिवाचन करीत आहे. प्रिय परमेश्वरा, नमस्कार. आज तुला हे प्रेमपत्र लिहिताना मन फार भरून आले आहे. मनात जे आहे ते प्रामाणिकपणे लिहावंसं वाटलं म्हणून आज नकळत जी जुनी गाण्याची ओळ आठवते, हमने सनम को खत लिखा. जिथे शब्द अपुरे पडतात तिथे स्वर बोलू लागतात आणि जिथे स्वरही थांबतात तिथे अनुभव सुरू होतो. म्हणून शब्दाऐवजी स्वर निवडून गाण्याच्या ओळीतूनच मी परमेश्वराला तुला पत्र लिहित आहे. आयुष्यभर अनेक गोष्टी शिकलो. कष्ट कसे करायचे, जबाबदाऱ्या कशा निभवायच्या, संकटात उभं कसं राहायचं, हे सगळं आयुष्याने शिकवलं. पण एक गोष्ट कधीच जमली नाही. सब कुछ सीखा हमने ना सीखी होशियारी, सच है दुनिया वालों कि हम है अनाड़ी. मी चालाक होऊ शकलो नाही. जे मनात आलं ते तोंडावर बोललो, जे योग्य वाटलं ते केलं. त्यामुळे कधी नुकसान झालं, कधी मन दुखावलं, पण तरी मन साफ राहिलं. याचंच समाधान आहे. मी माणूस आहे, परमेश्वरा भावनांनी भरलेला, चुका करणारा, म्हणून आजही मन मान्य करतो. बस यही अपराध में हर बार करता हो, आदमी हूँ आदमी से प्यार करता हो. माणसावर विश्वास ठेवला, प्रेम केलं, अपेक्षा ठेवल्या, काही नाती तुटली, काही माणसं दुरावली, तरी प्रेमावरचा विश्वास सुटला नाही, कारण तो विश्वास खूप दिला. काही नातं देव तोडतो कारण आपलं भलं करण्यासाठी. कधी कधी नातं देवच अशी परिस्थिती निर्माण करतो असे अनुभवाने वाटते, कारण त्या नात्यामुळे तुमचं आयुष्य घडणार नसतं, म्हणून तो तुम्हाला हरवून त्या नात्यातून बाहेर काढतो. द होल थिंग इज गॉड कि भैया सबसे बडा रुपैया. एक काळ असा होता की जगात, समाजात पैसा प्रतिष्ठा बघून मी ही त्यासाठी धावत होतो. वाटायचं हे सर्व मिळालं की आयुष्य पूर्ण होईल. पण आज या संध्याकाळच्या वयात उमगलं की सबसे बडा रुपया. पैसा जगण्यासाठी हवाच आहे, पण त्यालाही काही मर्यादा असते. पण पैसा हवा, पण थोडी पुण्याई गाठीची हवी, असा अनुभव सांगतो. शांत मन, समाधान आणि आपले माणसं हेच खरं वैभव आहे. आयुष्यात दुःख आलं, काही क्षण फार कठीण गेले, मन भरून आलं, कुणाशी तरी बोलावंसं वाटलं, पण जेव्हा तुझीच आठवण झाली, सजन रे झूठ मत बोलो, खुदा के पास जाना है, न हाथी है न घोड़ा है, वहाँ पैदल ही जाना रे. सजन रे झूठ मत बोलो. कारण तू सगळं पाहतोस, सगळं जाणतोस आणि योग्य वेळी आधार देतोस, हा विश्वास मनात होता. आजकाल मन पटकन अस्वस्थ होतं, विचार थांबत नाही. घरात माणसं असूनही कधी कधी एकटेपणा जाणवतो. अशा वेळी मराठी गाण्याच्या ओळी मनाला सावरतात. हे मना आज कोणी बघ तुला, साध घाली जान रे, दाटली किमया भवताली. हे मना, सुख दुःख हे आयुष्याचे खेळ आहे, त्याला अडकून पडायचं नाही. हे आता हळूहळू शिकत आहोत. कधी अधीरपणा येतो, लगेच उत्तर असतात, पण अनुभवातून उमगलं की धीर धरावा लागतो. म्हणून स्वतःच्या मनाला सांगतो, मन रे तू काहे ना धीर धरे, हो निर्मोही मोह न जाने, जिनका मोह करे. वे सगळं शिकवतो, हे तूच मनाला समजून सांगितलं. राही मनवा दुख की चिंता क्यों सताती है, दुख तो अपना साथी है. सुख है एक छाव ढलती आती है जाती है, दुख तो अपना साथी है. या गाण्याच्या ओळी आपल्याला वास्तव स्वीकारायला शिकवतात.
दुःखाला म्हणून खचून न जाता ते आयुष्याचा भाग आहे समजून शांतपणे जगणं हाच खरा शांतपणा चा मार्ग आहे. सुखाच्या मागे धावण्याऐवजी स्थैर्य आणि समत्व राखणं महत्वाचं आहे. या बाबतीत मराठी गाण्याची ओळ आठवते. मागतो मी पांडुरंगा फक्त एक दान, मिळे जाने मुक्ती ऐसे द्यावे मज ज्ञान. आखरी परमेश्वरा देवा ईश्वरा, आता उरलेल्या आयुष्यासाठी फार काही मागायचं नाही. मोठ्या इच्छा नाही, तक्रारी नाही, फक्त मन शांत ठेव, विचार स्वच्छ ठेव आणि शेवटपर्यंत माणूस म्हणून जगण्याचं बळ दे. माझ्या कुटुंबावर, माझ्या माणसावर तुझी कृपा दृष्टी ठेव. मी मोठा कवी, मोठा लेखक नाही, पण सेवानिवृत्तीनंतर काहीतरी लिहिण्याचा प्रयत्न करतो. पण हे पत्र मनापासून लिहिलं आहे. शब्द साधे आहेत पण भावना खरी आहे. आज इतकंच सांगायचं आहे. मी होशियार चालक नसलो तरी प्रामाणिक राहिलो आणि त्या प्रामाणिकपणातच मला आयुष्याचे समाधान मिळालं. हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे, मानसाने मानसाची मानसा समवागणे. हीच आमची प्रार्थना. प्रत्येकाने एकमेकाशी माणूस म्हणून माणुसकीने आणि समानतेने वागण्याची सद्बुद्धी दे, एवढी शेवटची प्रार्थना आहे. पुन्हा एकदा सर्वांच्या मनात शुद्धतेची भावना पसरव. मला जीवनात जे मिळाले त्याबद्दल आभारी आहे. तुझे लगे अच्छा वही मेरी इच्छा. हे परमेश्वरा, गर्दीत हरवण्याचे क्षण आले तरी माझे मन तुझ्यापासून दूर जाऊ देऊ नकोस. मौनात बसण्याची शक्ती दे, कारण त्या शांततेत तुझा साक्षात्कार होतो. जग ज्या नम्रतेला कमजोरी समजते ती नम्रता माझे बळ दे, बनू दे. अहंकार नव्हे, शरणागती दे आणि त्या शरणागतीच माझी मुक्ती घडू दे. तुझा भक्त विलास. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आभारी आहे, आभारी आहे, आभारी आहे.